एकनाथ शिंदेनी भारतीय जनता पक्षाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केलेली. एकनाथ शिंदेना 28 जागा मिळाल्या, भाजपला 88 जागा मिळाल्या. 87-88 कालचा आकडा होता. एकनाथ शिंदेच्या ताबडतोब लक्षात आलं, नकशेकांत राजकारणी माणूस आहे, की भाजपला आपल्याशिवाय बहुमत गाठता येणार नाही. ताबडतोब त्यांनी मागणी केली की पुढच्या वर्षी बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी सुरू होते 23 जानेवारीला. त्यामुळे त्या निमित्ताने यावेळी मुंबई महापालिकेतला जो पहिला महापौर असेल तो तुम्ही माझ्या शिवसेनेला द्यायला पाहिजे. म्हणजे पहिला महापौर हा शिंदे यांच्या शिवसेनेचा व्हायला पाहिजे अशी मागणी एकनाथ शिंदेनी भाजपकडे केली. अशी सकाळपासून चर्चा आहे. कारण एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदेच्या पाठिंब्याशिवाय भारतीय जनता पक्षाचा महापौरच बनू शकत नाही. किती उड्या मारल्या फडणवीसांनी तरी त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे एकनाथ शिंदेनी भाजपला कोंडीत पकडायला सुरुवात केलेली आहे. एक प्रकारचं ब्लॅकमेलिंगच आहे, पॉलिटिकल ब्लॅकमेलिंग म्हणतात याला. महापौर पद मिळेल की नाही एकनाथ शिंदेना माहित नाही, पण एकनाथ शिंदेनी आपले सगळे जे नगरसेवक आहेत ते वांद्र्याच्या ताज लँडसेंड मध्ये नेऊन ठेवलेले आहेत अशी बातमी. आता ज्या राजकारण्याला किंवा ज्या पुढाऱ्याला आपले आमदार आपले नगरसेवक कुणीतरी पळवून नेईल अशी भीती असते, तो ही गोष्ट करतो. एकनाथ शिंदे तर सत्ताधारी आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, मग त्यांचे नगरसेवक कोण पळवेल अशी भीती त्यांना वाटते की त्यांनी लँडसेंड मध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये नगरसेवक नेऊन ठेवले. भारतीय जनता पक्ष पळवणारे त्यांचे नगरसेवक, म्हणजे असं होऊ शकतं भाजपच त्यांचे नगरसेवक पळू शकतो आणि बहुमताचा आकडा आपल्याकडे खेचून आणू शकतो. ही भीती एकनाथ शिंदेना वाटते का? कारण असा संघर्ष झालेला आहे अनेक ठिकाणी. नवी मुंबईत झालेला आहे, इतर ठिकाणी औरंगाबादला झालेला आहे, अनेक ठिकाणी हा संघर्ष झाले. एकनाथ शिंदेना पराभूत करायला भाजपने वेगवेगळे मार्ग वापरले आहेत. तेव्हा आता जर एकनाथ शिंदे आम्हाला ब्लॅकमेल करणार असतील तर आम्ही त्यांचे नगरसेवक पळवू शकतो. ही भीती एकनाथ शिंदेना वाटतं की उद्धव ठाकरेंची भीती वाटते? याचं कारण एकनाथ शिंदेचे जे 28 नगरसेवक निवडून आलेले यापैकी अनेक जण हे जुने शिवसैनिक आहेत किंवा शिवसैनिकांच्या कुटुंबातले आहेत. उद्धव ठाकरेंविषयी, बाळासाहेब ठाकरेंविषयी त्यांच्या मनात प्रेम आहे, लक्षात घ्या. उद्धव ठाकरेंनी त्यातल्या काही फोडायचा प्रयत्न केला तर फुटू शकतात. तुम्हाला आठवतंय का 2017ला उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या 7 नगरसेवकांपैकी 6 नगरसेवक फोडले होते. तेव्हा उद्धव ठाकरे नगरसेवक फोडणार नाहीत, फोडू शकत नाहीत, सभ्य आहेत, अशा गोष्टी करणार नाहीत, अशा भ्रमात कोणी राहू शकत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेना ही भीती वाटत असेल की समजा उद्धव ठाकरेंनी आपले जे 28 नगरसेवक आहेत यापैकी काही नगरसेवक फोडले तर मग काय आपल्या हातात काय राहिलं? आणि उद्धव ठाकरे जर भारतीय जनता पक्षाला जाऊन मिळाले तर गडबडच होईल. आज उद्धव ठाकरेंनी असं विधान केलं की माध्यमांना सुद्धा खमंग बातमी मिळाली आणि पुढच्या ज्या घटना आहेत त्या कुठच्या दिशेने जात आहेत अशी शंका लोकांच्या मनात सुद्धा निर्माण झाली. ते असं म्हणाले की देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होऊ शकतो. आता पत्रकारांच्या मनात प्रश्न आला की हा देव कोण? कारण एका बाजूला देवा भाऊ आहे. उद्धव ठाकरेंना खुलासा करावा लागला की वरच्या देवाच्या म्हणजे परमेश्वराची इच्छा असेल तर आमचा महापौर होऊ शकतो असं उद्धव ठाकरेंना म्हणता आलं असतं, पण ते म्हणाले नाहीत. देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होऊ शकतो असं म्हणून त्यांनी एक पिल्लू सोडून दिलं. मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदेना असुरक्षित वाटायला लागलेला आहे. आपल्या नगरसेवकांना त्यांनी पंचतारांकित हॉटेलात नेऊन ठेवलेलं आहे. आता एकनाथ शिंदेची ही जी मागणी आहे की बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने तुम्ही पहिली 2.5 वर्ष शिवसेनेला म्हणजे माझ्या पक्षाला महापौर पद द्या, ही मागणी काय अवाजवी नाही. शिंदेमुळे तुम्ही मुंबईत जिंकला आहात, शिंदेमुळे तुम्ही मराठी माणसाची काही मतं फोडली, शिवसेनेची मतं फोडली, त्यामुळे तुम्हाला बहुमतापर्यंत जाताल. ही काय अवाजवी बातमी माहिती अवाजवी मागणी नाहीये. फक्त मुद्दा असाच आहे की शिंदे हे का करत. मी तुम्हाला सांगतो शिंदे का करत. याचं कारण शिंदेना उद्धव ठाकरेंचे उमेदवार मुंबईत पाडल्याबद्दल, मतं फोडल्याबद्दल आणि भाजपला मदत केल्याबद्दल खूप चारी बाजूनी शिव्या पडत. आज संजय राऊत तर म्हणाले शिंदे हे जयचंद आहेत, म्हणजे त्यांनी गद्दारी केली असंच त्यांना सुचवायचं होतं. आज नवीन त्यांनी विशेषण किंवा नवीन नाव काढलं जयचंद. शिंदे हे इतिहासात जयचंदची भूमिका काय तुम्हाला माहितीये. शिंदे हे जयचंद आहे म्हणा, तर आधीच गद्दार म्हणून आपली जी प्रतिमा झाली आहे ती अधिक कलंकित होईल मुंबईतल्या फटक्यांनी अशी भीती शिंदेना वाटल्यामुळे त्यांनी ही मागणी केलेली आहे. ही मागणी भाजप मान्य करेल याची शाश्वती नाही, पण अजून भाजपने होई म्हटलेलं नाही म्हटलेलं नाही. मी आता देवेंद्र फडणवीस यांचं भाषण बारकाईने ऐकत होतो. त्यांनी आज विजयोत्सव साजरा केला मुंबईत निवडून आलेल्या नगरसेवकांच्या मध्ये जाऊन भाजपच्या वसंत स्मृती या कार्यालयामध्ये.
तिथे ते असं म्हणाले, युतीचा महापौर होईल. ते भाजपचा महापौर होईल असं म्हणाले नाहीत. हे लक्षात घ्या. युतीचा महापौर होईल म्हणजे त्यांनी ही शक्यता पुसून टाकली नाही की शिंदे सेनेचाही महापौर होऊ शकतो. अजित पवारांचा होण्याचा संबंधच नाही. अजित पवार युतीमध्ये मुंबईमध्ये नव्हतेच, त्यामुळे एक तर भाजपचा होऊ शकतो किंवा शिंदे सेनेचा होऊ शकतो. आता शिंदे किती रेटून नेतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. भारतीय जनता पक्षाने त्याचे आमदार संजय केळकर यांनी ठाण्यात सुद्धा मागणी केली. तिथे तर शिंदेना व्यवस्थित बहुमत मिळालेलं आहे. कल्याण डोंबिवलीला सुद्धा ते पुढे आहे. तिथे भाजपची त्यांची युती आहे, पण ठाण्यातला भाजप आमदार संजय केळकर अशी मागणी करतायत की आम्हाला सन्मानाने वागवा, नाहीतर असा इशाराच देतात. मागणी कसली, इशाराच आहेत. आता असं आहे, संजय केळकर जर ठाण्यात हे म्हणू शकत असतील तर शिंदे सुद्धा भाजपला मुंबईमध्ये हे सांगू शकतात की आम्हाला महापौर पद द्या, नाहीतर बघा तुमच्या बहुमताचं काय होतं. पण हा निर्णय देवेंद्र फडणवीस घेऊ शकणार नाही. तुमच्या लक्षात असेल तर जो संघर्ष सुरू झाला भाजप आणि शिंदे सेनेमध्ये, म्हणजे रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेमध्ये, हा संघर्ष कोणी मिटवला? हा संघर्ष अमित शहानी मिटवलेला आहे. अमित शहाचा आदेश आला की तुम्हाला म्हणजे फडणवीसांना, भाजपला शिंदे यांच्या मदतीशिवाय मुंबईची महापालिका निवडणूक जिंकता येणार नाही. म्हणून शिंदेची युती केली, नाईलाजाने. नाहीतर आधी स्वबळावरच लढायचं होतं. शिंदेची युती केली, ठाण्यामध्ये युती केली आणि कल्याण डोंबिवलीमध्ये युती केली. बाकी ठिकाणी युती नाही, हे लक्षात घ्या. जिथे भाजपची गरज होती तिथे युती केली. रवींद्र चव्हाण जरा मागे गेले, बॅकफुटवर गेले. त्यांनी आधी शिंदेची माणसं फोडायचा सपाटा लावला होता, तो बंद केला महापालिका निवडणुकीमध्ये आणि शिंदेची तडजोड केली, हे लक्षात घ्या. आता परिस्थिती अशी आहे की शिंदे पुन्हा अमित शहाकडे जातील काही मागणी घेऊन. अमित शहापर्यंत ही मागणी आता पोहोचली असणार. शिंदे काय करतायत त्याला बरोबर कळलं असणार. त्यांचे सगळे पक्षातले पक्षाबाहेरचे हे लक्ष ठेवून असतात. अमित शहा शिंदेची ही मागणी मान्य करतील का यावर गोष्टी अवलंबून राहतील, हे लक्षात. बाळासाहेबांच्या सन्मानार्थ, बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी आहे, त्या सन्मानार्थ माझ्या शिवसेनेचा नगरसेवक हा महापौर व्हावा, ही मागणी अमित शहा मान्य करतील का यावर या मागणीचं भवितव्य अवलंबून. की शिंदे उद्या पुन्हा माघार घेतील. नगरसेवक ठेवले लँडसेंड मध्ये. आपल्या नगरसेवकांना खुश केलं शिंदेनी. जे 28 लोक निवडून आले त्यांच्यातल्या अनेकांनी लँडसेंडचा अनुभव घेतला नसेल, पंचतारांकित हॉटेलचा अनुभव घेतला नसेल. त्यांच्या आता अशा प्रकारे आर्थिक आणि भौतिक भरभराटीला सुरुवात झालेली आहे, लक्षात. तेव्हा आता हे नगरसेवक लँडसेंड मध्ये किती दिवस राहतात, आजच घरी जातात का, अमित शहा शिंदेना काय म्हणतात, यावर अनेक गोष्टी अवलंबून राहतील. पण लक्षात घ्या, शिंदेने ताबडतोब आपलं महत्व ओळखून ब्लॅकमेलिंगला सुरुवात केली. असो, एका बाजूला शिंदे अशा प्रकारे ब्लॅकमेलिंग करत असताना कालच्या आपल्या विश्लेषणामध्ये ज्या मुद्द्यांविषयी मला सविस्तर बोलता आलं नाही, ते मुद्दे मी इथे आज मांडायचा प्रयत्न करतोय. मुळात भारतीय जनता पक्षाला हा जो विजय मिळाला तो मोठा आहे, याविषयी काही शंका नाही. 29 पैकी तुम्हाला 25 नाही पण 23 जर महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळत असेल किंवा सत्तेमध्ये भागीदार होत असेल तर हा मोठाच विजय आहे. तो फडणवीसांमुळे मिळाला असा दावा आहे भाजपचा. धुरंधर फडणवीस अशी पोस्टर लागलेली आहे, ते लक्षात घ्या. फिल्मी जगताचा एवढा प्रभाव आहे आजच्या राजकारणावर की धुरंधर फडणवीस अशी पोस्टर लागलेली. मुद्दा असा आहे की फडणवीसांना हे श्रेय देण्याचं कारण असं आहे भाजप महाराष्ट्रातला, याचं कारण यावेळेला महापालिकेच्या प्रचारासाठी मोदी, शहा, उत्तर प्रदेशातले नेते, मध्य प्रदेशातले नेते, कोणीही वरिष्ठ नेते आले नव्हते. फडणवीसांनी एक हाती हे यश ओढून आणलंय. याचा अर्थ फडणवीस आता बढती मिळायला योग्य झालेले आहेत. फडणवीस आता फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत, ते राष्ट्रीय पातळीवरचे नेते होऊ शकतात. ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत जाऊ शकतात. हे सांगण्याची ही पद्धत आहे भाजपच्या इथल्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची. फडणवीसांच्या समर्थक महाराष्ट्रात बहुसंख्य फडणवीसांचे समर्थक. फडणवीसांना नाराज करून कोणी महाराष्ट्र बीजेपी मध्ये राहू शकत नाही. तुम्हाला माहितीये विनोद तावडे, पंकजा मुंडे, खडसे यांचं काय झालं. त्यामुळे फडणवीस आता पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरायला तयार झालेले आहे. RSSची इच्छा आहे. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की फडणवीस हे मोदी नंतर पंतप्रधान व्हावेत. RSSचा अमित शहा किंवा आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांना पाठिंबा नाही. आता फडणवीसांनी एवढा मोठा विजय मिळवल्यावर ते या राष्ट्रीय स्पर्धेतले, पंतप्रधान पदाच्या स्पर्धेतले एक स्पर्धक झालेले आहेत. आता भाजपमधल्या या सत्ता स्पर्धेला हळूहळू वेग येणार आहे, हे लक्षात ठेवा. एका निकालाचा परिणाम अनेक पातळींवर होत असतो. असो, पण माझा मुद्दा हा आहे की फडणवीसाचं स्टेचर वाढलेलं आहे. ते आता राष्ट्रीय पातळीचे नेते झालेले आहेत, प्रभावी नेते झालेले आहेत. देवाभाऊ, आता नुसते देवाभाऊ
देवाभाऊ महाराष्ट्रापुरते नाही, आता राष्ट्रीय देवाभाऊ झाले, हे लक्षात. पण भाजपला हा विजय कशामुळे मिळालाय? मी काल तुम्हाला सांगितलं, मुंबईतला जो विजय आहे तो एक तर शिंदे यांनी फोडलेली मतं, शिंदे यांच्यामुळे अधिक अमराठी माणसाची मतं यामुळे झाली. आज फडणवीस हे सांगायचा प्रयत्न करत होते आपल्या विजयी मेळाव्यातल्या भाषणामध्ये की भाजपला विजय हा सर्व थरामध्ये मिळालाय. हे खरं नाही, हे खरं नाही. जो कालपासून प्रचार झालेला आहे किंवा विश्लेषण होत आहेत की मराठी बाले किल्ल्यात भाजपचा शिरकाव अजिबात झालेला नाही. मी काल तुम्हाला सांगितलं, धारावी पासून ते तिथे वरळीपर्यंत किंवा लालबाग, परळ, शिवडी या सगळ्या भागामध्ये, दक्षिण मुंबईतल्या मराठी बहुल भागामध्ये फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांनाच विजय मिळाले. म्हणजे लालबाग, परळ, शिवडी या भागात 7 पैकी 6 जागा यांनी जिंकले. धारावीमध्ये जर तुम्ही बघितलं तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांना विजय मिळालेला आहे. काल मी हा तुम्हाला मुद्दा सांगितला नव्हता, आज हा मुद्दा मी अधोरेखित करतोय, अंडरलाईन करतोय. लक्षात घ्या की धारावी मधला काँग्रेस आणि उद्धव सेनेचा विजय काय सांगतो की तुम्ही जे अदानीला धारावी विकलेली आहेत, अदानीला टेंडर दिलेले आहेत, त्याला आम्ही धारावीकर विरोध करतोय. या निकालाचा अर्थ असा आहे की अदानीला आम्ही विरोध करतोय, हे लक्षात घ्या. राज ठाकरेंनी अदानीवर काय प्रेझेंटेशन केलं होतं आपल्याला माहितीये. आधी राहुल गांधींपासून सगळे अदानीवर बोललेले. धारावीकरांनी पूर्णपणे भाजप आणि शिंदे सेनेविरुद्ध कौल दिलेला आहे. याचा अर्थ काय आहे हे लक्षात. तेव्हा फडणवीस ज्या थापा मारतात त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. मराठी एरियातून भाजपचे लोक तुरळक निवडून आले, तुरळक म्हणा, सर्व एरियातून आमचे लोक निवडून आलेत, म्हणजे एक आला असेल कुठेतरी, यामध्ये काय हे नाही. पण तुम्ही असं अजिबात म्हणू नका की मराठी बाले किल्ल्यात आम्ही निवडून आलो. मराठी बाले किल्ले हे शिवसेनेबरोबरच राहिले. माझा मुद्दा आहे, मला फडणवीसांना हे विचारायचं, आम्ही विकासामुळे निवडून आलो, आम्ही हिंदुत्वामुळे निवडून आलो. खरोखर तुम्ही विकास आणि हिंदुत्वामुळे निवडून आलात का? हे मुंबई पुरतं नाही. ज्या महापालिकामध्ये 23 महापालिकामध्ये आपण असं धरू तुम्हाला विजय मिळाला किंवा आघाड्या मिळाल्या, त्याच्यामध्ये तुम्ही विकासामुळे निवडून आला? खरंच एक वर्ग असा आहे मला माहितीये ज्याला जेन झी म्हणतात, तरुण मुलांचा वर्ग आहे, ज्याला मेट्रो, बोगदे, त्यानंतर हे कोस्टल रोड सारखे मोठमोठे रस्ते याचं आकर्षण आहे, अटल सेतू यांचं आकर्षण आहे. त्या जेन झीनी तुम्हाला मतं दिली असतील, हे मी मान्य करतो. फडणवीसांना त्यांनी मतं दिली असतील. पण हा जो जेन झी आहे, नवे मतदार ज्याला म्हणतात, मुंबईमध्ये किती आहे? 15 लाख आहे. या सगळ्यांची मतं तुम्हाला पडली असतील असं आकडेवारीवरून दिसत नाही, हे लक्षात घ्या. मुंबईमध्ये जी मतं पडलेली आहेत त्यामध्ये भाजप आणि शिंदे सेनेला मिळून जी मतं पडली आहेत त्यापेक्षा सर्व विरोधकांची मिळून मतं, म्हणजे उद्धव ठाकरेंची सेना, मनसे, काँग्रेस आणि इतर जे विरोधक आहेत त्या सगळ्यांची मिळून मतं कितीतरी जास्त होतात. तेव्हा एक छोटा वर्ग आहे ज्यांनी विकासाच्या तुमच्या घोषणांना भुलून मतदान केलं असेल. पण तुम्ही विकासामुळे जिंकतात यावर मी काही विश्वास ठेवणार नाही, किंवा ज्यांना वस्तुस्थिती माहितीये ते विश्वास ठेवणार. तुम्ही कुठे विकास केलात गेल्या 5 वर्षात? मुंबईमध्ये हे सगळं तुम्ही करतायत, मेट्रो वगैरे, त्यामध्येही अनेक दोष आहेत. फक्त मेट्रो आली, फक्त अटल सेतू झाला म्हणजे मुंबईचा विकास होतो का? अटल सेतूच्या आगीमागे काय बघा ना, तिथे झोपड्या का वाढतायत, तिथे ट्रॅफिक जॅम का होत आहे, समृद्धी मार्गाचे अनेक प्रॉब्लेम काय आहेत याचा विचार करा. आणि या बड्या प्रकल्पामुळे जे प्रदूषण होत आहे मुंबईमध्ये त्याचं काय करायचं? आता फडणवीस भाषणात असं म्हणाले, आम्ही मुंबई लिव्हेबल आणि लव्हेबल करणार आहोत. मुंबई हमारी जान है, मुंबई मेरी जान, हे गाणं तुम्हाला माहिती असेल. मुंबईवर आमचं प्रेम आहेच, तेव्हा तुम्ही लव्हेबल वगैरे तिला करू नका. तुम्ही फक्त इथे द्वेषाचं विष पेरू नका, इथे द्वेषाचं पीक काढू नका, एवढीच आमची विनंती आहे. विजयी झालात ना, सत्ता मिळाली ना, गुपचूप नीट कारभार करा. तुम्ही पारदर्शक कारभार वगैरे कराल, विकास कराल असा भ्रम आमचा नाही. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. जिथे तिथे भाजपची सत्ता गेली 5 वर्ष महापालिकेत होती, पुणे असतील, पिंपरी चिंचवड असेल, नागपूर असेल, अकोला असेल, अनेक ठिकाणी होती भाजपची सत्ता गेली 5 वर्ष सुद्धा. 2017ला ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये, या 5 वर्षामध्ये यापैकी एकाही शहरामध्ये भाजपने धड काम केलेलं नाही. आणि मोदींच्या थापा तर सोडूनच द्या, या सगळ्या मोदींनी आपल्याला असं सांगितलं होतं की देशातली 100 जी शहरं आहेत तिथे स्मार्ट सिटी करण्यात येते. मला एक दाखवा, एक स्मार्ट सिटी कुठे झाली आहे, एक दाखवा. शहरामध्ये काही विभाग स्मार्ट झाले असते पण पूर्ण शहर स्मार्ट झालंय असं एकही उदाहरण दिसत नाही. तेव्हा फडणवीसांनी विकासाच्या थापा मारू नये. विकास कशासाठी आहे? शहरांचा विकास आहे की भाजपचा विकास आहे? कारण बडे प्रकल्प काढले, 1000 कोटी, 5000 कोटी, 10,000 कोटी, 25,000 कोटी असे प्रकल्प काढले की
भाजपला या कंत्राटदारांकडून मोठमोठ्या देणग्या मिळतात, भाजपची तिजोरी भरली जाते, हे आम्हाला माहिती आहे. तोच पैसा तुम्ही निवडणुकामध्ये वापर. कोणी दिले पैसे? हे जे पैसे वाटले हजारो रुपये या निवडणुकीमध्ये, म्हणजे मला धक्का बसला अनेक ठिकाणी की मुंबईमध्ये वॉर्डामध्ये एकच नगरसेवक म्हणजे उमेदवार होते, एक म्हणजे प्रत्येक पक्षाचा एक, पण बाहेर मुंबईच्या बाहेर 4 विभागांचा एक प्रभाग होता. म्हणजे 4 उमेदवारांना मत द्यायला लागायची एका माणसाला. एका मतदाराला 2,000 रुपये, म्हणजे 4 उमेदवारांसाठी 4 दुणे 8,000 रुपये. एका घरामध्ये 5 माणसं असली, 5 वोटर्स असले तर 8 गुणिले 5 40,000 रुपये एका घरापाठी या पक्षांनी दिलेत. कोणी दिले? माझं स्पष्ट म्हणणं आहे, सत्ताधाऱ्यांनी दिले. दिसलं नाही कधी काँग्रेसचे लोक पैसे वाटताना, वंचित बहुजन आघाडीचे लोक, MIMचे लोक किंवा ठाकरे यांच्या शिवसेनेचे लोक, मनसेचे लोक पैसे वाटताना कधीही दिसले नाहीत. पैसे कुणाकडून वाटले जात होते? पैसे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे यांची शिवसेना किंवा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून वाटले जात होते. तुम्ही बोला लोकांशी. 2,000 रुपये मतामागे मिळाले मुंबईत सुद्धा, असं अनेक जण सांग. काही जणांना त्यासोबत 30,000 रुपयाची गिफ्ट हॅम्पर्स मिळालेली आहेत. कोणी गिफ्ट वाउचर दिली, कोणी आणखीन काय दिलं. तेव्हा अशा प्रकारे पैशाचं मोठ्या प्रमाणावर वाटप झालं. त्यामुळे सुद्धा तुमचा विजय हे विसरू नका. आणि हिंदुत्वामुळे तर विजय झालेलाच नाही. याच्याकडे मुंबईत सुद्धा तुमचा हिंदू मुस्लिम प्रचार चालला नाही. खान महापौर होईल हे नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न भाजपने केला, तो फेल गेला. बांगलादेशीयांचा नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला, तो चालला नाही. नॅरेटिव्ह सेट केलं ते उद्धव ठाकरेंनी, राज ठाकरेंनी मराठी माणसाच्या हक्काची लढाई हे लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम मराठी माणसांवर झाला. जर शिंदेनी मतं फोडली नसती तर भाजपला बहुमत मिळालं नसतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे आमचा विजय विकासामुळे, हिंदुत्वामुळे झालाय, या थापा मारू नये. तुम्ही पारदर्शक कारभाराचं आश्वासन दिलंय, तो आता करून दाखवा. तुमचे जे मराठी नगरसेवक निवडून आलेले आहेत, जे ठाकरेंच्या दबावामुळे तुम्ही मराठी उमेदवार जास्त निवडलेत आणि त्यापैकी काही जण निवडून आलेत, कृपया त्यांना गुजरात यांचे गुलाम बनवू नका. त्यांना स्वातंत्र्य द्या आपापल्या विभागात काम करायचे. मराठी माणसाला स्वाभिमान खूप महत्वाचा आहे. या लोकांना तुम्ही लाचार बनवलं तर मराठी माणूस आजच तुमच्यावर चिडलेला आहे, तो तुम्हाला कधीही माफ करणार नाही, हेही लक्षात. असो तर भाजपची ही अवस्था आहे, त्यांना सेलिब्रेशन करू द्या. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, गैरप्रकार करून, अशा प्रकारे भानगडी करून निवडून तुम्ही आज आला असाल, पण हा विजय, हे यश फार काळ टिकणार नाही. आज गंमत वाटेल. आम्ही गंमत केली विधानसभेला, आम्ही नगर पंचायत आणि नगर परिषदेला गंमत केली, आम्ही नोटा वाटल्या, म्हणजे ईव्हीएम वर नोटा असतो, या नोटा वेगळ्या, अशा नोटा आम्ही वाटल्या वगैरे वगैरे. कार्यकर्ते श्रीमंत झाले वगैरे, तुम्ही बोलू शकता. उमेदवार विकत घेतले, एवढंच कशाला? लाजीरवाणी गोष्ट ही आहे. खूनही झाले ना. सोलापूरला मनसेच्या उमेदवाराच्या पतीचा खून झाला. भाजपच्या उमेदवाराच्या नवऱ्याला पकडण्यात आलं. आता भाजपची ती उमेदवार सुद्धा तुरुंगामध्ये आहे. तुरुंगात असून सुद्धा निवडून आली. तिथे गौरी लंकेशचा जो आरोपी आहे गौरी लंकेशच्या खुनातला, तोही निवडून आला. आधी तो शिंदे सेनेमध्ये होता. शिंदे सेनेनी वाद झाल्यावर त्याला काढून टाकलं, पण तो निवडून आला, हे लक्षात घ्या. तेव्हा भ्रष्टाचारी, खुनी निवडून येत आहे, तेव्हा या थापा मारू नका की विकासाचा विजय झाला. असो, पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. काल आपण म्हटलं की ठाकरे बंधूंनी चांगली फाईट दिली मुंबईमध्ये, आणि ते खरंच आहे. पण आणखी काही विरोधी पक्षांनी चांगली फाईट दिली आहे आणि त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला पाहिजे. उदाहरणार्थ काँग्रेस, हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, काय करतात याकडे नजरा होता सगळ्या लोकांच्या. मला असं वाटतं नगरपालिका निवडणुकीत सुद्धा काँग्रेसचा जो परफॉर्मन्स आहे, काँग्रेसची जी कामगिरी आहे ती बरी झाली. आणि आता यावेळेला लातूर असेल किंवा चंद्रपूर असेल, भिवंडी असेल, अशा किमान 5 नगरपालिकामध्ये आमचा महापौर बसेल, असं विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं आहे. जिथे जिथे काँग्रेसचे लोक उभे राहिले, जिथे जिथे काँग्रेसचे नेते संघर्षाला तयार झाले आणि त्यांनी योग्य आघाड्या केल्या, तिथे तिथे मतदारांनी त्यांना प्रतिसाद दिलेला आहे. लातूरमध्ये तर बहुमत मिळालं. याचं कारण तिथे काँग्रेसने, देशमुखांनी, अमित देशमुख यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी आघाडी केली, युती केली. ही युती परिणामकारक सिद्ध झाली. मुंबईत ते झालं नाही, पण लातूरला सिद्ध झालं. जर अशा प्रकारे विरोधकांमधले पक्ष जर युत्या करतील आणि मतांची बेरीज करतील तर विरोधकांना अधिकाधिक यश मिळेल. अहंकार बाजूला ठेवून जर या आघाड्या करण्यात आल्या, जशी लातूरला झाली, तर विरोधकांना मोठं यश मिळेल, हे या निवडणुकीने दाखवलेलं आहे. चंद्रपूरला चांगले निवडून आले. नागपूरला सुद्धा काँग्रेसला जरी आघाडी किंवा बहुमत मिळालं
नसलं तरी नगरसेवक चांगले निवडून आले, सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर अंकुश ठेवू शकतात. दुसऱ्या बाजूला MIM ला मोठं यश मिळाले. एक लक्षात घ्या, भाजप नंबर 1 चा पक्ष आहे, नंबर 2 शिंदे सेना आहे, नंबर 3 वर काँग्रेस आहे. हे विसरू नका. 300हून अधिक नगरसेवक निवडून आलेला आहे. मला असं वाटतं काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाची ही नांदी आहे. ही संधी काँग्रेसला मिळालेली आहे. काल मी हे बोललो नव्हतो, काँग्रेसला याचे मार्क्स द्यायला पाहिजे. काँग्रेसचे नेते जर जागे झाले आणि आपापल्या भागात त्यांनी जर सत्ताधाऱ्यांना अंगावर घेतलं तर आणि जनतेचे प्रश्न लावून धरले तर जनता त्यांच्या बाजूने उभे राहील. दुसऱ्या बाजूला MIM ला 100हून अधिक नगरसेवक निवडून आणण्यात यश आलेलं आहे. मालेगाव असेल, संभाजीनगर असेल, अनेक ठिकाणी MIM चे नगरसेवक निवडून आलेले आहेत. कदाचित मालेगाव मध्ये इस्लामी पार्टी जी आहे, स्थानिक पक्ष आहे, त्यांच्या मदतीने MIM सत्तेत सुद्धा येऊ शकेल. आता काही सांगता येत नाही, कारण ती इस्लामी पार्टी अधिक समाजवादी पक्ष यांची युती आहे. ते दोघं मिळून सुद्धा सत्तेत जाऊ शकतात, त्यांना सुद्धा बहुमत मिळू शकतं. पण MIM चे नगरसेवक तिथे मोठ्या संख्येने निवडून आले आहेत. संभाजीनगरला निवडून आलेत. एकूण ओव्हरऑल 100हून अधिक नगरसेवक MIM चे निवडून आले. याचा अर्थ मुसलमानांनी यावेळेला जे मतदान केले, आपापल्या भागात जो प्रभावी आहे त्याला मतदान केलंय. मुंबईमध्ये काँग्रेसला मतदान केलं. काँग्रेसचे 24 पैकी 13 नगरसेवक हे मुस्लिम आहेत. मुस्लिम भागात काँग्रेसला मतदान झालेलं आहे. उद्धव ठाकरेंना विधानसभेला जेवढं मतदान झालं होतं मुसलमानांचं तेवढं यावेळेला झालेलं नाही असं मला वाटतंय. MIM ला मतदान केलं कारण MIM लढावं मुसलमानांच्या हक्कासाठी. हा लढणारा पक्ष आहे अशी त्याची प्रतिमा आहे. मागे सुद्धा 2012 मध्ये 2019 मध्ये त्यांना यश मिळालं होतं, पण ते यश टिकलं नाही. त्यांचा खासदार निवडून आला, त्यांचे 2 आमदार निवडून आले, ते यश टिकलं नाही. आता पुन्हा एकदा MIM ला सुद्धा रिवायवलची संधी. पण माझी एकच विनंती आहे MIMच्या नेत्यांना, असदुद्दीन ओवैसी जे आहेत ते बॅरिस्टर आहेत, ते पार्लमेंटमध्ये जी भाषणं करतात ती अत्यंत संयत असतात आणि अभ्यासू असतात. पण ते निवडणुकीच्या व्यासपीठावर जाऊन जे बोलतात ते अजिबात मवाळ नसतं. किंबहुना त्यांची काही विधानं ही आक्षेपार्ह असतात. त्यांचे भाऊचे आहेत अकबरुद्दीन ओवैसी, हे तर जहाल विधानं केली, प्रक्षोभक विधानं केली, जहाल सुद्धा नाही, यासाठी तुरुंगात सुद्धा जाऊन आलेले आहेत. हे लक्षात घ्या. इथे जे MIMचे नेते आहेत, इम्तियाज जलील, हे पूर्वी हे शांतगृहस्थ होते, मवाळ गृहस्थ होते, NDTV मध्ये पत्रकार होते, चांगले पत्रकार होते. मी त्यांना व्यक्तिशः ओळख, पण राजकारणात जाऊन अनेकदा ते अतिरेकी विधानं करत असतात. मला असं वाटतं निवडणुका जिंकायला ही अतिरेकी विधानं उपयोगी पडत असतील तरी सामाजिक शांततेला या अतिरेकी विधानामुळे बाधा येऊ शकते, हे लक्षात. MIMच्या लोकांना माझी विनंती आहे, मुस्लिम समाजासाठी काम करा. खरंच मुस्लिम समाजासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे. तुमचे 100 नगरसेवक निवडून आले आहेत. मुस्लिम समाजाच्या मागण्या लावून धरा, त्यांना न्याय मिळेल, त्यांना नागरी सुविधा मिळतील, यासाठी काम करा. समाजातली शांतता कृपया बिघडवू नका. पण तुमचं सुद्धा अभिनंदन, कारण विरोधी पक्ष म्हणून तुमचे एवढे नगरसेवक निवडून आलेले आहेत. वंचितला जे यश मिळालेलं आहे ते MIM इतकं मोठं नसलं तरी त्यांचेही अनेक ठिकाणी नगरसेवक 4-5 निवडून आलेले आहेत. मला असं वाटतं वंचितने जो शहाणपणा या निवडणुकीत दाखवला, काँग्रेसची युती त्यांनी केली, मुंबईमध्ये, लातूरमध्ये केली, काही ठिकाणी ही युती झाली, लातूरमध्ये ती यशस्वी झाली, मुंबईत यशस्वी झाली नाही. मला असं वाटतं बाळासाहेब आंबेडकरांनी जर स्ट्रॅटेजिकली अशा आघाड्या युत्या केल्या, अहंकार आडवा नाही येऊ दिला, तर त्यामध्ये काँग्रेसचाही फायदा होईल आणि वंचितचाही फायदा होईल. लक्षात, कुणाबरोबर तरी आघाडी केल्याशिवाय वंचित सारखा पक्ष जो मर्यादित पक्ष आहे, एका विशिष्ट समाज घटकापुरता मर्यादित आहे, किती ते नाही म्हणाले तरी तसा आहे, हे सत्य आहे, तो पुढे जाऊ शकत. काँग्रेसची युती करून लातूरमध्ये काँग्रेसलाही फायदा झाला, वंचितलाही फायदा झाला. वंचितचे 4 लोक नगरसेवक झाले. विधानसभा निवडणुकीच्या वेळेला आम्ही हेच तर सांगत होतो, लोकसभा निवडणुकीच्या वेळेला हेच सांगत होतो. बाळासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला काँग्रेसची युती केली असती तर आज बाळासाहेब आंबेडकर हे लोकसभेत दिसले असते, हे लक्षात. तेव्हा माझं म्हणणं आहे, या ज्या महापालिकेत आघाड्या झालेल्या आहेत, काँग्रेस वंचित वगैरे, या आघाड्या पुढे टिकल्या तर कदाचित विरोधकांचं जे राजकारण आहे ते बळकट होऊ शकतं, त्याला एक शक्ती मिळू शकते. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसने सुद्धा रस्त्यावर येऊन लढण्याची तयारी दाखवली तर काँग्रेस सुद्धा पुढे जाऊ शकते. भाजप आता फार वर पोचलेला आहे, टोकाला पोचलेला आहे. एवढं यश आजपर्यंत कोणत्याही पक्षाला मिळालं नव्हतं. त्यासाठी त्यांनी मेहनत केली, त्यांनी अनेकदा दिवस रात्र काम केलं, 24/7 काम केलं आणि अनेकदा समाजामध्ये अफवा पसरवून, विष पसरवून सुद्धा निवडणुका जिंकायचा प्रयत्न. माझा मुद्दा एवढाच आहे, माझा प्रश्न आहे त्यांना की तुम्ही जर तुमच्या विकासावर विश्वास आहे, तुमचा जर तुमच्या हिंदुत्वावर विश्वास आहे, तर विष का पसरवता? विषाचा प्रयोग का करता समाजावर? तुम्ही विकास करा आणि जिंका, लोकही खुश होतील, तुम्हीही खुश व्हाल. पण मला असं वाटतं ही जी विष पसरवण्याची विकृती आहे ती या निवडणुकीत सुद्धा दिसलेली आहे आणि त्यापासून आपण सगळ्यांनी सावध राहायला हवं.